स्वामी, आयुष्य कठीण आहे, पण सगळं तुमचंच नियोजन आहे हे माहीत आहे. आमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही आमची नक्की काळजी घ्याल. ताजी फुलं घ्या. सुंदर हार आहेत. आज पण फारशी विक्री झाली नाही. आई, उद्या होईल ना? हो ग, प्रयत्न करत राहू. चल ग, आज इथंच थांबूया. आई, उद्या नक्की चांगलं होईल. स्वामी आहेत ना? आई, आज आकाश किती सुंदर दिसतंय ना? हो ग, दिवस कितीही कठीण असला तरी संध्याकाळ शांत असते. उद्या पुन्हा नवीन दिवस. हो, पुन्हा प्रयत्न करूता. स्वामी, कृपया मदत करा. आजचा दिवस कसा जाईल कळवा. आई, टीचर म्हणतायत उद्या काही पैसे आणायला देशील का? किती लागणार ग? थोडेच उद्या द्यायचे आहेत. ठीक आहे, देते मी. स्वामी, कृपया मदत करा. प्लॅटफॉर्म नंबर 3 मुंबई सेंट्रल. मोगरा, फुले घेऊन जा. द्या बरं. हे फ्लावर्स कसे आहेत? 200 रुपये. ठीक आहे, हा बॅग भरून द्या. हा, पॅकेट तयार आहे. पैसे? ताई, मोगऱ्याची वेणी कितीला? 10 रुपये आहे साहेब. ठीक आहे, एक द्या. छान आहे फुलं. ताई, मी तुला कित्येक वर्षांपासून इथे फुलं विकताना पाहते. तुम्ही दोघं खूप कष्ट करता. विश्वासाचा हा प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा. ताई, माझ्या घरी मोठा समारंभ आहे. मला मोठी ऑर्डर द्यायचे जाणार. तयार आहे. सांगा काय हवी. अगदी व्यवस्थित तयार होतील. हे 20,000 रुपये ऍडव्हान्स म्हणून ठेव. रविवारी सकाळी माझ्या घरी ये तयारीसाठी. विश्वासाचा हा प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा दिवस वेगळा होता. घर लहान होतं, पण आशा मोठी होती. स्वामी, तुमच्या आशीर्वादासाठी मनापासून धन्यवाद. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. तुमची कृपा अशीच आमच्यावर राहू द्या. आज त्या दोघींच्या पावलांत भीती नव्हती, फक्त आशा होती आणि स्वामीवरचा पूर्ण विश्वास. लहान घरातून मोठ्या स्वप्नांकडे आज नशिबाच्या दाराशी त्या उभ्या होत्या. आई, हे घर किती मोठे आहे. हो बाळ, आपल्यासाठी ही एक मोठी संधी आहे. दार उघडलं होतं फक्त घराचं नाही, तर त्यांच्या आयुष्याचं. स्वामी, मोठं स्वप्न, मोठी जागा, पण विश्वास त्याहूनही मोठा होता. आजचा कार्यक्रम मोठा आहे. मला पूर्ण फुलांचा सेटअप हवा आहे. सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. चला, तुम्हाला जागा दाखवते. वेळ कमी होता,
काम खूप होतं, पण विश्वास अजूनही ठाम होता. सजावट पाहून सगळे थक्क झाले होते. फुलांचा प्रत्येक हार जणू मनापासून विणलेला होता. त्यांच्या कष्टाचं खरं कौतुक होत होतं. कष्ट त्यांनी केले, पण मार्ग स्वामींनी दाखवला. विश्वास ठेवला आणि फळ मिळालं.